नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सूरज उगले ॲग्रीबायोटेक या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा एक छोटासा टॉपिक आहे की कांदा पिकामध्ये तणनाशक व्यवस्थापनामध्ये रोप अवस्थेत असो किंवा लागवडीनंतर असो त्याचं आपण प्रमाण काय घेतलं पाहिजेत। बरोबर, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की मी कांदा पेरलेला आहे, तर मग पेरलेल्याचं प्रमाण काय घ्यायचं, किंवा कांद्याचा रोप आहे त्या स्टेजला तणनाशक कधी मारायचं, किंवा लागवडी आफ्टर ट्रान्सप्लांटिंग लागवडनंतर तणनाशकाचं प्रमाण काय घ्यायचं। आता मेजरली हा जो विषय हा तुमच्या वावरात कुठल्या प्रकारचं तण उपलब्ध आहे याच्यावर डिपेंड आहे। तर साधारणपणे रोपासाठी 5 मिली गोल 10 मिली टार्गा आपण रिकमेंडेशन करतो आणि त्याच्यामध्ये एक 15 मिली सफाया घेतो। हेच कांदे आपण पेरलेले असतील तर आपण याच्यामध्ये एक 7 ml गोल आणि 13 ते 14 ml टार्गा आणि 15 मिली सफाया हे पेरलेल्या कांद्यांना घेतो। संपूर्ण प्रकारे घोडी उजारल्यानंतर टाकलेला रोप असो किंवा पेरलेले कांदे असो, आणि याच्यानंतर लागवडीनंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसानंतर आफ्टर ट्रान्सप्लांटिंग म्हणजे रोप काढून आपण शेतात लावल्यानंतर 15 मिली गोल घ्यायचे, 25 मिली टार्गा घ्यायचे, सफाया 20 मिली घ्यायचे। जर तुमच्या शेतामध्ये काँग्रेसचं प्रमाण जास्त असेल, काँग्रेसचं असेल किंवा गोल पानाचं तण आहे त्याचं ज्याचं प्रमाण जर जास्त असेल तर टार्गेऐवजी स्किपर येतं, कोरोमंडलचं स्किपर त्या क्लोरिनोफॉपच्या पुढे येतात, तर ते एका पंपाला एक स्किपर घ्यायचे, 15 मिली गोल घ्यायचे, सफाया 20 ते 25 मिली घ्यायचे। स्किपर जेव्हा घ्याल तेव्हा ते शेतात ऊस वगैरे असं क्रासप्लांटिंग केलेलं नसावं, किंवा ऊसाच्यावर आपण जे कांदे लावतो ते लावलेले नसावेत, कारण स्किपर म्हणजे क्लोरिनोफॉपमध्ये पण 2 प्रकार पडतात। कोरोमंडलचं जे स्किपर आहे ते त्याची पॉवर जास्त आहे। एकाच वेळेस आपण दोन्हीचे ट्रायल घेतल्या होत्या, तर स्किपरचे ज्या ठिकाणी ट्रायल झाल्या त्या ठिकाणी गवत 100% गवण्याचा नायनाट झाला होता, पण त्याच ठिकाणी दुसऱ्या कंपनीचं क्लोरिनोफॉप वापरलं, त्याचा प्रादुर्भाव म्हणजे त्याचा इफेक्ट जरा कमी झाला होता। स्किपर वापरताना गवताचं प्रमाण जर जास्त असेल तरच स्किपर वापरा। पंपाला एक पुढे घ्या, 15 मिली गोल घ्या आणि सफाया 15 मिली घ्या। अशा प्रकारे तणनाशक हा छोटासा व्हिडिओ होता। धन्यवाद। कांदा पिकाबद्दल आपल्या ज्या काही व्हिडिओ अडचणी असतील त्या कॉल करून किंवा व्हॉट्सअपद्वारे आपण विचारू शकता। माझा कॉलिंगचा नंबर आहे 86 68 28 41 81 आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे 75 88 04 06 90। धन्यवाद।